नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. मित्रांनो, गेला संपूर्ण आठवडा अक्षरशः महाराष्ट्र सुन्न होता. नसरापूरच्या एका 4 वर्षाच्या चिमुरड्यावर 65 वर्षाच्या एका वृद्धानं ज्या अमानुषतेनं त्या बालकाचा खून केला त्यानं महाराष्ट्र सुन्न झाला. महाराष्ट्रात नव्हे, जगातला कुठलाही माणूस ज्याच्या हृदयात माणुसकी आहे तो सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही, इतकी अमानुष अशा पद्धतीची घटना होती. मित्रहो, महिलांच्यावरचा अत्याचार, चिमुरड्यावरचा अत्याचार ही गोष्ट तशी कुठल्याच समाजात नवीन नाही आहे. मला सांगायला अतिशय दुःख होतं आहे, पण हे वास्तव आहे की महिलेच्या जन्मापासून अक्षरशः महिलांच्यावर अत्याचार सुरू आहेत. एक काळ असा होता की मुलीचा जन्म झाला की तिला मातीत डबरं काढून, खड्डा काढून पुरत होते लोक. आज लोक शिकलेले आहेत, सुधारलेले आहेत, विज्ञानाची कमालीची प्रगती विज्ञानानं केलेली आहे. आज गर्भातच मुलीला मारण्याचं काम चालू आहे. म्हणजे महिलांच्या वरती अन्याय, अत्याचार, अमानुषता या सगळ्या गोष्टी जणू काय महिलांच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. काल परवाच आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चिमुरड्यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडल्या. परंतु या महिलांच्यावरच्या अत्याचाराच्या घटना फक्त महाराष्ट्रातच घडतायत असं नाही. संपूर्ण भारत देशामध्ये महिलांच्यावर अन्याय, अत्याचार होत आहेत आणि ते सातत्यानं होत आहेत. रोज होत आहेत, महिन्याला होत आहेत, वर्षाला होत आहेत, नव्हे मिनिटाला होत आहेत. हे देशातलं वास्तव आहे. निर्भयाचा कायदा झाला, फास्ट ट्रॅक कोर्ट आलं, पोक्सोसारखा कायदा आला, परंतु पुरुषी मानसिकतेवर काहीही परिणाम झालेला नाही आहे. इवन काही सुद्धा झालेलं नाही आहे. तो आणखी आक्रस्ताळा झालेला आहे. पुरुष तो आणखी विकृत झालेला आहे आणि अत्याचार सुरूच चालू आहेत. मित्रांनो, भारताचा विचार जर केला तर महिलांच्या वरचे अत्याचार सर्वात जास्त जर कुठल्या राज्यात होत असतील तर राजस्थान नंबर 1ला आहे. नंबर 2ला जिथं अयोध्येचं मंदिर आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त महिलांच्यावरचे अत्याचार होत आहेत. 3 नंबरला मध्य प्रदेश आणि 4 नंबरला महाराष्ट्र आहे. खरं तर महिला अत्याचाराच्या यादीमध्ये महाराष्ट्र 4 नंबरला असला तरी सुद्धा महाराष्ट्राचं नाव या यादीत आहे, हेच मला सुन्न करणारं कारण आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीतून समोर आलेले एका महिलेला चोळी खणा नारळानं ओटी भरून आपली बहीण मानून तिला पुन्हा परत पाठवली, त्या शिवबाच्या राज्यामध्ये इथं महिला सुरक्षित नाही आहे. इथं चिमुरडी सुरक्षित नाही आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या मुक्तीचा एक द्वार खोलण्याचा प्रयत्न केला, हिंदू कोड बिल आणलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आणि महाराष्ट्राचं नाव 4थ्या नंबरला येतं आहे. शर्मेनं मान खाली घातली पाहिजे अशीच ही गोष्ट आहे. नुकतंच महाराष्ट्रामध्ये NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं आपला जो अहवाल सादर केला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये एका वर्षाला 30 ते 32 हजार महिलांच्यावर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. रोज जवळपास 90 महिलांच्यावर अत्याचार होत आहेत. आणि मिनिटातच सांगायचं झालं तर दर 15 मिनिटाला या भारत देशामध्ये, आपण ज्या देशाला भारत माता म्हणतो, त्या भारत मातेच्या देशामध्ये 15 मिनिटाला स्त्रियांच्यावर अत्याचाराची घटना घडते. आता ह्या ज्या बलात्काराच्या घटना घडत आहेत, हे कोण करतात बलात्कार, कोण करतात हे अत्याचार? सर्वे सांगतोय की नातेवाईकांच्याकडूनच पहिल्यांदा महिलांच्यावर अत्याचार होत आहेत. जे शेजारी आहेत, पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या मधूनच अत्याचाराचे प्रकार होत आहेत. जे त्या मुलीचे ओळखीचे लोक आहेत त्यांच्याकडून, मित्र विशेषतः, त्यांच्याकडून अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कामगार वर्गांच्याकडून अत्याचाराचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे एकूण जो काय रिपोर्ट आहे तो रिपोर्ट असं सांगतोय की ओळखीच्या लोकांमधून अत्याचार होण्याचं प्रमाण 90% इतकं आहे. मित्रांनो,
2012 दिल्लीत निर्भया प्रकरण झालं, ज्यानं देश ढवळून निघाला. 2024 पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये घटना घडली अत्याचाराची, संपूर्ण देश ढवळून निघाला. पण प्रश्न पडतो की या घटना घडतातच का? काय कारण आहे त्याची? तर मित्रांनो, त्याचं पहिलं कारण आहे कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे. कायद्याची कुणाला भीती राहिलेली नाही आहे. कायदे आहेत पण कागदावर आहेत. भीती वाटावी, दहशत निर्माण व्हावी असा कायदा नाही. पुरुषसत्ताक मानसिकता जी आहे ती स्त्रियांच्याकडं विकृत भावनेतून पाहते. त्याचाही परिणाम या अत्याचाराच्या घटनांमध्ये घडत आहेत. जात वर्चस्व हे सुद्धा एक कारण आहे. अत्याचार करणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये धनदांडग्या जातीचे लोक अत्याचाराच्या प्रकारामध्ये जास्त प्रमाण आहे त्यांचं. इनइक्वॅलिटी हे सुद्धा एक कारण आहे. असमानता गरीब महिलांच्यावरती, स्त्रियांच्यावरती, अबला स्त्रियांच्यावरती, स्त्री अबलाच आहे पण त्यातही जी कमजोर आहे सर्वार्थानं सामाजिक आर्थिकदृष्ट्या तिच्यावरती अत्याचार घडतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज देशामध्ये स्त्रियांची संख्या कमी झालेली आहे. गर्भलिंग चिकित्सेमुळं गर्भामध्ये मुलींची हत्या होते. त्याचा परिणाम असा झाला आहे मुलींची संख्या कमी झालेली आहे, मुलांची संख्या वाढलेली आहे, मुलांची लग्न होत नाहीत कारण मुली नाहीत. अशा अवस्थेमध्ये सुद्धा महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. आणि वृद्धाकडून ज्या घटना घडत आहेत त्याची सुद्धा कारणं आहेत. एक, तो वृद्ध एकटा आहे, तो एकाकी आहे, बायको मृत्यू पावली आहे किंवा जी बायको नांदत नाही असा पुरुष अशा पद्धतीच्या अत्याचारासाठी कारणीभूत ठरत आहे. न्याय नाही हा तर भाग मी सांगितलाच, पण जेवढ्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्यामध्ये पोलीस स्टेशनपर्यंत तक्रारच जात नाही. आपल्या घराण्याची आबरू जाईल, आपल्या मुलीची आबरू जाईल, तिच्या भविष्यात काय होणार या कारणामुळं लोक पोलीस स्टेशनला जात नाहीत. आणि पोलीस स्टेशन आणि न्यायालयामध्ये तिच्या उरल्या सुरल्या आबरूचेही धिंडवडेच निघणार या भीतीतून सुद्धा लोक पोलीस स्टेशनला जात नाहीत आणि कोर्टाची पायरी चढत नाही. अलीकडच्या काळामध्ये विदर्भात लाखनी गावामध्ये 6 लोकांनी एका स्त्रीवर बलात्कार केला, अत्याचार केला. तो इतका भयंकर होता की तिच्या गर्भाशयाच्या फाटून गेलं, गर्भाशय तुकडे झाले त्या गर्भाशयाचे. वसईला हातोड्यानं मारहाण करून महिलेवरती अत्याचार करण्यात आला, तिचा जीव घेतला. त्यामध्ये येरवड्यामध्ये वर्किंग विमेनवरती अत्याचाराची घटना घडली पुण्यामध्ये. परभणीमध्ये पाथरी तालुक्यात 6 वर्षाच्या चिमुरडीवर एका शिक्षकानं अत्याचार केला. बदलापूरची तर घटना अतिशय गाजली महाराष्ट्रामध्ये. एका शाळेमधल्या कर्मचाऱ्यानं चिमुरड्यावरती अत्याचाराचा प्रसंग केला. त्यामध्ये त्याचा एन्काउंटर झाला, परंतु अत्याचाराची घटना घडली हे तर वास्तवच आहे. सासपडे गावामध्ये 8 वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार झाला, तिचा खून झाला. आणि ज्यानं खून केला त्यानं आधीही अशाच पद्धतीचा गुन्हा केला होता आणि तो जामिनावरती बाहेर आला होता. नसरापूरची घटना तर आपल्या समोर आहे. मुलगी 4 वर्षाची, आजोळात आले, आजीकडे आले आणि हा भीमराव कांबळे नावाचा विकृत माणूस म्हणू कसा, एक जनावर, त्यानं वासरू दाखवतो म्हणून त्या मुलीला कोवळ्या जीवाला घेऊन गेला, जनावरांच्या गोठ्यात अत्याचार केला, तिची हत्या केली आणि शेणामध्ये तिला पुरलं. अक्षरशः अंगावर काटा येतोय, बोलता येत नाही इतका संताप ओठावर येतोय. पण घटना घडलेली आहे आणि आपण सगळेच त्या घटनेनं अस्वस्थ झालेलो आहोत. अकोला जिल्ह्यामध्ये पातूर तालुक्यामध्ये 10 वर्षाच्या मुलीवरती 60 वर्षाच्या वृद्धानं अत्याचार केला. तो फरारी होता, तो काल पोलिसांना सापडलेला आहे. पर्वतीमध्ये, पुणे जिल्ह्यात पर्वती इथं आजोबानं नातीवरती अत्याचार केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे पर्वतीमधल्या त्या मुलीच्या आईवडिलांनी आपल्या वडिलाला, मुलानं सांगितलं की हकलून द्या, त्याच्याला कठोर शिक्षा करा. नसरापूरमधल्याही मुलानं सांगितलं माझ्या बापाला फाशी द्या. किती कुटुंबातले लोक सुद्धा या लोकांच्या वर्तनानं अस्वस्थ आहेत आणि ते सुद्धा किती कठोर पातळीवरती गेलेले आहेत. किती चीड आणणारी घटना आहे. मित्रांनो,
चाकण तालुक्यामध्ये म्हणजे पुण्याजवळ जे चाकण आहे तिथं खालुंबरे नावाचं गाव आहे. तिथल्या MIDCमध्ये 3 वर्षाच्या एका मुलाचा खून झाला. त्या 3 वर्षाच्या मुलावर एका 16 वर्षाच्या कामगार मुलानं त्याच्यावरती अत्याचार केला आणि त्याचा गळा चिरून खून केला. म्हणजे बलात्कार ह्या किंवा अत्याचाराच्या घटना आता फक्त स्त्री किंवा महिलावरतीच होत आहेत असं नाही. लहान लहान मुलांच्यावरती सुद्धा अशा पद्धतीच्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत. ही गोष्ट अतिशय चटका लावणारी आहे आणि आपल्या सगळ्याला विचार करायला लावणारी घटना आहे. मित्र हो, मी आत्ताच सांगितलं की भारतामध्ये राजस्थान नंबर 1ला आहे महिलांच्या अत्याचारामध्ये, नंबर 2ला आहे उत्तर प्रदेश, 3ला मध्य प्रदेश आणि 4 नंबरवरती महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिलांच्यावर अतिशय गंभीर अशा पद्धतीचे अत्याचार होत आहेत आणि आपण सगळ्यांनी त्याच्याबद्दल जागरूक राहिलं पाहिजे. महाराष्ट्रात दर 53 मिनिटाला एका चिमुकलीवर अत्याचार होतोय. दर 53 मिनिटाला रोज 27 मुलींच्यावरती अत्याचार होतोय. गेल्या 120 दिवसामध्ये 3279 महिलांच्यावर अत्याचार झालेले आहेत. आणि हे जे अत्याचार महाराष्ट्रात होत आहेत त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण मुंबईमध्ये आहे. मुंबईनंतर पुणे, पुण्यानंतर ठाणे आणि ठाण्याबरोबरच नागपूर आहे, सोलापूर आहे, अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अमरावती आहे. या सगळ्या राज्यामध्ये महिलांच्यावरच्या जिल्ह्यामध्ये महिलांच्यावर अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. मित्रांनो, कायदा कठोर झाला पाहिजे. अन्याय करणाऱ्याला भीती वाटली पाहिजे. पण असं होत नाही. महिला अत्याचाराचं सुद्धा राजकारण होत आहे. नसरापूरच्या घटनेनंतर विरोधक पुन्हा फडणवीसांना टार्गेट करतायत की देवेंद्र फडणवीस तुम्ही करताय काय. महिला अत्याचार मी सांगितलं, महिलेच्या जन्मापासून अत्याचार सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या काळात अत्याचार घडत आहेत. याच्या आधी एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळातही अत्याचार घडले, उद्धव ठाकरेंच्याही काळात झाले, विलासराव देशमुखांच्याही काळात अत्याचार झालेले आहेत, शरद पवारांच्याही काळात मुख्यमंत्री असताना अत्याचार झालेले आहेत. महिलावरचे अत्याचार जे घडत आहेत हा राजकारणाचा विषयच नाही, हा अंतर्मुख होण्याचा विषय आहे. आणि म्हणून अशा घटनांमध्ये कुणीही राजकारण न करता प्रश्नाला भिडलं पाहिजे आणि ती सोडवणुकीसाठी आपल्याला काम करावं लागेल. पुन्हा एकदा महात्मा फुलेंच्या, शिवबाच्या, बाबासाहेबांच्या, सावित्रीच्या, जिजाऊच्या आपण सगळ्या लेकरांनी हे सगळे अत्याचार रोखण्यासाठी पुन्हा एकदा एखादी रॅली आणि जनजागृती अभियान राबवण्याची अतिशय गरज आहे. जाता जाता मी एवढंच सांगतो की आपण पाहताय लोकसंवाद न्यूज आणि पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जर आपल्याला आमचे हे विषय आणि मांडणी आवडली, चिकित्सा आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भारत, जय महाराष्ट्र.